न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। पडळकरांच्या आरोपांवर पाटील आक्रमक, अब्रूनुकसानीचा इशारा। सांगली जिल्हा परिषदेत सत्तेचा चित्र स्पष्ट झालं आहे आणि इथे महाविकास आघाडीने आपला झेंडा ठामपणे रोवला आहे। सभापती पदांच्या निवडणुका अक्षरशः एकतर्फी झाल्या असून महायुतीकडून एकाही पदासाठी अर्ज न भरल्याने सर्वच निवडी बिनविरोध पार पडल्या आहेत। सांगली जिल्हा परिषदेत आज झालेल्या सभापती निवडींमध्ये महाविकास आघाडीने निर्विवाद वर्चस्व सिद्ध केलं आहे। महायुतीकडून कोणत्याही पदासाठी उमेदवारी अर्ज न आल्याने निवडणुकीचा प्रश्नच निर्माण झाला नाही आणि सर्वच सभापती पदांवर बिनविरोध शिक्कामोर्तब झालं। यामध्ये शिवसेनेचे पृथ्वीराज तानाजीराव पाटील, सावित्री तमनगौडा पाटील, स्नेहल मोरे आणि दादासाहेब कोळेकर यांची सभापतीपदी निवड निश्चित झाली आहे। दरम्यान या निवडीपूर्वीच राजकीय वातावरण तापलं होतं। मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत आमदार गोपीचंद पडळकर यांनी पृथ्वीराज पाटील यांच्या कुणबी प्रमाणपत्रावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं। यावर प्रत्युत्तर देताना पृथ्वीराज पाटील यांनी आरोप फेटाळून लावत ठाम भूमिका घेतली, आमच्याकडून सादर केलेली कागदपत्रे खरी आहेत, जर ती खोटी ठरली तर आम्ही कोणतीही कारवाई भोगायला तयार आहोत, असं सांगत त्यांनी पडळकरांविरोधात अब्रूनुकसानीचा दावा करण्याचा इशाराही दिला। निवडीनंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून नूतन सभापतींचा सत्कार करण्यात आला। यावेळी जयंत पाटील, विश्वजित कदम, रोहित पाटील, विशाल पाटील, अजितराव घोरपडे, शिवाजीराव नाईक यांच्यासह अनेक दिग्गज उपस्थित होते। यानंतर बोलताना जयंत पाटील यांनी महाविकास आघाडीची ताकद अधिक वाढल्याचा दावा केला। आमची संख्या आता 37 वर पोहोचली आहे। काही सदस्य आमच्या गटात सामील झाल्याने बहुमत अधिक भक्कम झालं आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं। तसंच चंद्रकांत पाटील यांच्याबाबत विचारलं असता ते माझे हितचिंतक आहेत, त्यांच्या विरोधात मी काहीही बोलणार नाही, असं सांगत त्यांनी राजकीय संतुलनही साधलं। इंडिया न्यूज 28 पुणे विभाग प्रमुख दिलीप गायकवाडची रिपोर्ट। सांगली जिल्हा परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष, काँग्रेस साय पक्ष, राष्ट्रवादी अजित पवार पक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि शिवसेना एकनाथ शिंदे यांचे काही सदस्य या सगळ्यांनी या ठिकाणी एकत्रित येऊन 37 जणांची आता आमची संख्या झाली। मागच्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष उपाध्यक्षांच्या वेळी ही संख्या 34 होती, त्यामध्ये वाढ झाली आणि 3 सदस्य आमच्या बरोबर आले। त्यातले एक घड्याळाचे सदस्य ऐनवेळी 2 सदस्य आमच्यातून कराड मुक्कामातून बाहेर गेलेले, त्यातले एक सदस्य मासाळ यांनी आपली भूमिका बदलून आमच्याबरोबर येण्याचा निर्णय घेतला। त्याचबरोबर आटपाडी तालुक्याचे नेते माननीय तानाजीराव पाटील आणि राजेंद्र देशमुख यांनी मिळून जे सदस्य निवडून आणलेले त्यामधील हे मासाळ एक सदस्य होते। त्याचबरोबर शिवसेनेच्या मधून धनुष्यबाणावर निवडून आलेले 2 सदस्य हे आमच्यात आता सहभागी झालेले आहेत। म्हणून जिल्हा परिषदेच्या 61 सदस्यांच्या संख्येत आता राष्ट्रवादी काँग्रेस, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्ष आणि दोन्ही शिवसेना एक उबाठा पूर्णपणाने आमच्याबरोबर आहे आणि दुसऱ्या शिवसेनेतले 2 सदस्य आमच्याबरोबर आहेत। त्या सगळ्यांची मिळून आता 37 संख्या झालेली आहे। अर्ज भरण्यासाठी आमचे सर्व सदस्य आत्ताच गेलेले आहेत आणि मला खात्री आहे की 37 बल झालेलं असल्यामुळे जिल्हा परिषदेत या जिल्ह्याच्या विकासाला आम्ही सगळे एकत्रितपणाने काम करून अधिक चांगली दिशा देण्याचा प्रयत्न करू। एकजिन्सीपणाने जिल्हा परिषद सांगली जिल्ह्याची यापूर्वी चालायची, हातगाईवर कधीही प्रकरण या जिल्हा परिषदेत आलेलं नाही, तोच आदर्श या जिल्ह्याचा आम्ही पुढे नेण्याचं काम करू। राज्यात एक शिवसेना एक पक्ष त्या सत्ताधारी पक्षाने पाठिंबा दिला असं असताना
सांगली जिल्हा परिषद तुम्हाला पाठिंबा दिला आहे तो कितपत टिकेल आणि कितपत आमच्या जिल्हा परिषदेमध्ये राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे 18 सदस्य आहेत, काँग्रेस पक्षाचे 11 सदस्य आहेत, शिवसेना उभाटा या पक्षाचे 1 आहेत. या तिघांची बेरीज 30 होते. घड्याळाच्या वर अजित पवार पक्षाच्या 6 पैकी 5 सदस्यांनी आम्हाला कोणते विनाअट पाठिंबा दिलेला आहे. त्यांचे नेते म्हणून इथं माननीय शिवाजीराव नाईक साहेब, अजित घोरपडे साहेब, विलासराव जगताप साहेब आणि माननीय राजेंद्र अण्णा देशमुख या ठिकाणी उपस्थित आहेत. ते आज नाहीत, अध्यक्षांच्या निवडणुकीपासून ठामपणानं आहेत. त्यांची भूमिका सातत्याची आहे आणि आम्ही सगळ्यांनी मागचे 30-40 वर्षे एकत्रित काम केलेलं आहे. आम्हाला एकमेकाची मनं माहिती आहेत, काम करण्याच्या सवयी आणि पद्धती माहिती आहेत. त्यामुळं हे अतिशय टिकाऊ धोरण आहे आणि ते 5 वर्ष टिकवण्याची व्यवस्था हे सगळे ज्येष्ठ नेते असल्यामुळे ते समजूतदारपणाने करतील असं आम्हाला खात्री आहे. त्यांच्या बाबतीत आम्हाला काही बोलणं योग्य वाटत नाही, परंतु मला एवढंच सांगायचं आहे की 37 हा आकडा हा स्पष्ट दिसतो. म्हणजे बहुमताला 30-31 हवे होते, त्याच्या पलीकडे जाऊन आता 37पर्यंत आम्ही पोचलेलो आहे. म्हणून आज सभापती निवडे मला एवढंच अपेक्षा आहे की राज्य सरकारने सांगली जिल्हा परिषदेकडे आता चांगल्या हेतूने पाहावं, चांगल्या पातळीने पाहावं. की जिल्हा परिषद ही लोकांमधनं आलेले निवडून आलेले सदस्य आहेत आणि तब्बल 9-10 वर्षानंतर जेव्हा जिल्हा परिषदची निवडणूक होती त्या जिल्हा परिषदच्या माध्यमातून प्रत्येक तालुक्याचा विकास हा चांगल्या पद्धतीने या सर्व पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून, सदस्यांच्या माध्यमातून होऊ शकतो. मला खात्री आहे तो विकास चांगला होईल. मी तुमच्या आघाडी आणखी मजबूत होईल म्हणून शिवसेनेच्या आमदारांना तुम्ही या सांगितलं. आता शेवटी सांगली जिल्ह्याचा राजकीय इतिहास सगळ्यांना माहिती आहे आणि आज जी इथं काही समविचारी पक्षातली मंडळी जी स्वइच्छेने आमच्यासोबत आलेली आहेत, यात अनेक नेते मंडळी ज्यांनी सांगली जिल्ह्यातून महाराष्ट्राचं राजकारण केलं आणि अनेकदा त्यांनी आमदारकी भूषवलेली आहे. या सगळ्या लोकांनी सांगली जिल्ह्यातल्या लोकांचं हित पाहिलं, लोकांची मनातली भावना आणि इच्छा पाहिली. त्यानुसार खरं तर या सगळ्या ज्येष्ठ मंडळींनी हा निर्णय घेतला. आटपाडीतले नानाजी पाटील असतील यांनी सुद्धा हा निर्णय चांगल्या पद्धतीने घेतलेला आहे. म्हणून मी जयंतराव पाटील साहेब, विशालजी पाटील आम्ही सगळे आज आम्ही एकत्रितपणे ही जी बोट बांधली, निश्चितपणे जिल्ह्याच्या विकासामध्ये आम्ही एकत्रित सगळे एक दिलाने एक विचाराने पुढेही कायम राहून आम्ही काम करू. ते जयदीप भोसले तुमचं आपल्या सांगली जिल्हा परिषदेमध्ये नुकतीच जी जिल्हा परिषदेची निवडणूक पार पडली त्याच्यामध्ये काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व शिवसेना आणि इतर मित्रपक्ष, समविचारी पक्ष असं सगळ्यांना जिल्हा परिषदेमध्ये चांगलं यश मिळालं आणि गेल्या काही दिवसांपूर्वी अध्यक्ष उपाध्यक्ष पदाच्या निवडीमध्ये 60 पैकी 64 सदस्यांनी ह्या जिल्हा परिषदचे अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे या ठिकाणी अध्यक्ष म्हणून तिथे बसवले आणि उपाध्यक्ष म्हणून काँग्रेस पक्षाचे सदस्य त्या ठिकाणी बसवले. आज सभापतीच्या निवडीच्या प्रक्रियेमध्ये राज्याचे नेते आणि राष्ट्रवादीचे नेते आदरणीय जयंतराव पाटील साहेब, सांगली जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार विशालजी पाटील व काँग्रेस पक्षाचे नेते, त्याचबरोबर राष्ट्रवादीचे नेते आदरणीय शिवाजीराव नाईक साहेब, आदरणीय अजितराव घोरपडे सरकार, आदरणीय विलासराव जगताप साहेब, आदरणीय राजेंद्र अण्णा आणि खास म्हणून आता आमच्यात एक चांगली आणि नव्याने आज जी सभापती निवडीमध्ये भर पडलेली आहे की शिवसेना आटपाडीचे तालुका अध्यक्ष आणि त्यांचे काही सहकारी सदस्य सन्माननीय नानाजीराव पाटीलजी हे सगळेही आता आमच्यासोबत सामील झालेले आहेत, सोबत आहेत. अशी एकूण आता जिल्हा परिषदेमध्ये 37 जिल्हा परिषद सदस्यांची संख्या ही आता आम्हाला सगळ्यांना एकत्रित करण्यामध्ये मोठं यश मिळालं आणि जिल्ह्यातल्या या सर्व नेत्यांचं मी खास करून या ठिकाणी त्यांचे आभार मानेन. शिवसेना उभाट्याचे अभिजित पाटील सुद्धा यासोबत आमच्यासोबत आहेत आणि त्यांचाही उल्लेख करेल. या सगळ्या नेत्यांनी आता जिल्ह्याच्या विकासासाठी आणि जिल्ह्यातल्या लोकांना जे त्यांच्या मनात इच्छा होती त्या इच्छेनुसार आज खरं तर आम्ही हे 37 लोकांनी सगळे ज्यांनी सांगली जिल्ह्याच्या राजकारणामध्ये गेले 25-30 वर्षाहून अनेक नेते, माजी आमदार, माजी मंत्री राहिलेली जी ज्येष्ठ मंडळी आहेत त्यांनी एकत्रित येण्याचा निर्णय केला. तो जिल्ह्याच्या हितासाठी, विकासासाठी आणि एका चांगल्या विचाराने
या जिल्ह्यामध्ये ज्या लोकांच्या जिल्हा परिषदच्या माध्यमातून ज्या अपेक्षा आहेत त्या मजबूत करण्यासाठी आज आम्ही हा निर्णय घेतला. त्याचबरोबर मला आता नुकतीच बातमी कळाली की जे सभापती निवडीसाठी केवळ 4च अर्ज दाखल झालेले आहेत. विरोधी पक्षाने कुठले अर्ज दाखल केलेलं नाही. म्हणून जवळजवळ आता ही बिनविरोध निवड झालेल्याची प्रक्रिया ही आता आपल्याला पाहायला मिळते. ती लवकरच निवडणूक अधिकारी घोषित करतील असं दिसतंय. आणि म्हणून 100% हा फार मोठा विजय हा पुरोगामी विचाराचा आहे. आज सांगली जिल्ह्यातील सर्वसामान्य लोकांचा आहे, जनतेचा आहे. आणि जी फूट पुन्हा एकदा या सर्व पक्षाच्या नेत्यांनी माझी आमदारांनी मांडली त्याचा हा विजय आहे. आणि जिल्हा परिषदच्या माध्यमातून जे काय सगळे विभाग आहेत त्यातून अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व सभापती हे चांगल्या पद्धतीने काम करतील आणि सर्व ज्येष्ठ नेत्यांचं मार्गदर्शन करणार आहे. लोकांच्या अपेक्षेपलीकडे चांगलं काम करतील हा विश्वास मला आहे. अध्यक्षपदाच्या निवडीनंतर चंद्रकांत पाटील